ओके. तर बघा पायथॉनचा कोड मोबाईलमध्ये कसा रन करायचा? ठीक आहे. त्याच्याविषयी काही जणांना डाऊट आहेत. सर लॅपटॉप नाहीये, सो हाऊ वी कॅन रन दी पायथॉन कोड इन मोबाईल? माझी तर रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर लॅपटॉप घ्या. कारण मोबाईलवरती काही कोडिंग शिकता येत नाही. ओके. शिकणारे शिकतात, बट कसं आहे मोबाईलवरती त्या लेव्हलची प्रॅक्टिस होत नाही, अंडरस्टँडिंग होत नाही. सो बेटर आहे की लॅपटॉप पाहिजे. तरी पण मोबाईल असेल तर तुम्ही एक वेबसाईटला जावा. ऑनलाईन जी-डी-बी नावाची वेबसाईट आहे. कुठली वेबसाईट आहे? ऑनलाईन जी-डी-बी. त्याला ओपन करा. तुम्हाला हा प्रॉम्प्ट येईल. मोबाईलमध्ये हा थोडासा वेगळा प्रॉम्प्ट दिसेल म्हणजे मोबाईलच्या स्क्रीननुसार. इथं लँग्वेजमध्ये सिलेक्ट करा पायथॉन आणि सुरू करा तुमचा कोड. इथं रनवरती क्लिक केलं की रन होतो. हे बघा आउटपुट पण येतं. तुम्ही तो कोड लिहा, इथं रन करा. आउटपुट इथं तुम्हाला भेटेल. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये, व्ही-एस कोड इन्स्टॉल करता येत नाही. ठीक आहे. अशा स्टुडंटसाठी ऑनलाईन जी-डी-बी नावाची वेबसाईट आहे. ज्याला इंटरनेट लागतं बरं का. इंटरनेट लागतं याला. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो फ्रॉम टुडे व्हॉट वी आर गोइंग टू डू गाईज, वी आर गोइंग टू रन दिस पायथॉन कोड ऑन व्ही-एस कोड. ठीक आहे. आपले ऑपरेटर सुरू आहेत. ठीक आहे. ऑपरेटर कॉन्सेप्ट आपली रनिंग आहे आणि याच्यामध्ये आपण काही ऑपरेटर बघितलेच होतं. कोणकोणते बघितले? आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघितले. अरिथमॅटिक ऑपरेटर्स आपले झाले. देन रिलेशनल ऑपरेटर्स पण आपले झाले. त्यालाच कंपॅरिझन ऑपरेटर म्हणतात. आणि लॉजिकल ऑपरेटर पण आपले झाले होते. 3 ऑपरेटर्स आपले झाले होते. आज आपण 4था ऑपरेटर बघू. बट पायथॉनचा कोड आत्तापर्यंत आपण रन कशात करत होतो? नोटपॅडमध्ये. नोटपॅडमध्ये रन करत होतो, राइट? वी आर यूजिंग टू रन दी पायथॉन कोड, राइट? पण आज वी आर गोइंग टू यूज व्ही-एस कोड. इथं पण आपण पायथॉनचा कोड रन करू शकतो. विदाऊट इंटरनेट कनेक्शन. याला कुठलंही इंटरनेट लागत. लक्षात ठेवा. याला इंटरनेट लागते. वेबसाईट आहे, राइट? सो यूज करायची म्हणजे इंटरनेट लागेल. पण हे ॲप्लिकेशन्स आहेत. सो हिअर नो इंटरनेट रिक्वायर्ड. नो इंटरनेट रिक्वायर्ड. गरजच नाही इंटरनेटची. यू कॅन रन युअर कोड विदाऊट एनी इंटरनेट कनेक्शन. ओके? फाईन गाईज. ठीक आहे? ओके. सो व्ही-एस कोड जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही Googleला जाऊन इन्स्टॉल करा. इथं टाका व्ही-एस कोड. व्ही-एस कोड टाकल्यावर तुम्हाला ही पहिली वेबसाईट भेटेल. क्लिक ऑन धिस आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, डाउनलोड फॉर विंडोज. क्लिक ऑन धिस. दॅट्स इट गाईज. लूक ॲट धिस. इट इज गोइंग टू डाउनलोड. इट इज गोइंग टू डाउनलोड. एक एक 10 सेकंदात ते डाउनलोड होऊन जाईल. अँड माझ्याकडे ऑलरेडी आहे. तरी पण मी एकदा सांगत आहे सेटअप. बघा, धिस इज ई-एक्स-ई फाईल ॲक्चुअली. जस्ट ओपन करा याला. जस्ट ओपन धिस. हे बघा असं प्रॉम्प्ट येईल. याला ॲग्री म्हणा. नेक्स्ट म्हणा. इथं क्रिएट अ डेस्कटॉप आयकॉन आहे. याला क्लिक करा. नेक्स्ट म्हणा अँड शेवटी काय ऑप्शन आहे इन्स्टॉल. जस्ट क्लिक ऑन इन्स्टॉल. तुमच्या लॅपटॉपमध्ये व्ही-एस कोड इन्स्टॉल होऊन जाईल. आता माझ्याकडे ऑलरेडी आहे. सो दॅट्स व्हाय आय एम गोइंग टू कॅन्सल. तर माझ्याकडे ऑलरेडी आहे. कॅन आय शो यू? लूक ॲट धिस. धिस इज अ व्ही-एस कोड गाईज. असंच तुम्हाला तुमच्या याच्यावरती भेटेल. ज्या स्टेप्स मी सांगितल्या त्या सगळ्यांनी फॉलो करायच्या. ओपन दिस फाईल, ॲग्री करायचं, डेस्कटॉप आयकॉन क्लिक करायचं, दॅट्स इट. सगळ्यांनी व्ही-एस कोड इन्स्टॉल करून घ्या. जर नसेल तर. असेल तर वेल अँड गुड. नाऊ व्ही-एस कोड व्हॉट इज सर धिस इज हे व्ही-एस कोड आहे काय? धिस इज वन टाइप ऑफ IDE where we can run the Java, C, C++, Python, any kind of programming we can learn. We can code in this IDE guys. याला जर मी ओपन केला तर हा तुम्हाला असा दिसेल. लूक ॲट धिस. इट्स लुक समथिंग लाइक धिस. आता याच्यामध्ये ऑलरेडी मी कोड केला होता. त्यामुळे हा कोड माझा दिसत आहे. ठीक आहे. तर मी काय करतो याला मी क्लोज करतो. अगेन आय विल ओपन द व्ही-एस कोड. सेकंड टाईम. सेकंड टाईम आय एम गोइंग टू ओपन द व्ही-एस कोड. आता माझ्यासमोर व्ही-एस कोड, फ्रेश व्ही-एस कोड ओपन झाला. फ्रेश. बघा 2-2 व्ही-एस कोड आहेत. हा माझा ऑलरेडी कोडचा होता. सो याला मी कट करतो. आणि आता जो ओपन आहे तो कसा आहे? फ्रेश. फ्रेश म्हणजे विदाऊट एनी कोड राइट. याच्यामध्ये कुठलाही कोड नाही. वेलकम तुम्हाला पण बटन असं येईल.
तुम्ही इथं याला कट करा. ओके. डन. नाऊ कंट्रोल प्लस दाबलं की झूम होतं. कंट्रोल मायनसने झूम आउट होतंय बघा. झूम इन, झूम आउट. कंट्रोल प्लस, कंट्रोल मायनस दाबायचं. ठीक आहे. आता इथे एक फाईलचा ऑप्शन आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर. कॅन यू चेक इट फाईल? सगळ्यांनी क्लिक करायचं फाईलवरती. देन इथे एक ऑप्शन आहे, ओपन फोल्डरचं एक ऑप्शन आहे. ओपन फोल्डर. क्लिक ऑन दिस ओपन फोल्डर. ओपन फोल्डरवर क्लिक करा. डेस्कटॉपवरती जा. आपण एक फोल्डर बनवलं होतं बघा, पायथन बॅच 25 मे. याला ओपन करा. इथे डे 5 होता राइट? सो इथे एक फोल्डर बनवतोय मी. हे बघा न्यू फोल्डर. डे 6 नावाने. बनलं फोल्डर. याच्यावर डबल क्लिक करा. केलं डबल क्लिक. ऑप्शन काय खाली? सिलेक्ट अ फोल्डर. क्लिक करा सिलेक्ट फोल्डर. आलं का डे 6? व्हॉट इज दिस डे 6? आपण जे फोल्डर आता बनवलं त्याला ओपन केलं आपण. त्याला काय केलं आपण? ओपन केलं. ओपन डे 6 आपण याच्यामध्ये ओपन केलं. खूप सोपं आहे. फाईल, ओपन फोल्डर, डे 6 सिलेक्ट फोल्डर. नसेल तर बनवायचं. सिलेक्ट फोल्डर. आता उद्या आपण डे 7 बनवणार. सिलेक्ट फोल्डर. त्या फोल्डरमध्ये आपण आपले कोड लिहिणार. ओके सर. नाऊ आणखीन काय करायचं का? दुसरी गोष्ट सगळ्यांना करायची आहे. इथे एक ऑप्शन आहे. एक्सटेन्शन्स नावाचा. क्लिक ऑन दिस एक्सटेन्शन्स गाइज. आणि त्या एक्सटेन्शनमध्ये टाकायचे पायथन. काय सर्च करायचं? पायथन. इंटरनेट सुरू असलं पाहिजे तुमचं. ठीक आहे. आणि या पायथनमध्ये काही एक्सटेन्शन्स डाउनलोड करून घ्या. इथे एक पायथन एक्सटेन्शन पॅक म्हणून आहे. हे बघा मी ऑलरेडी इन्स्टॉल केले. इथं मी जर याला अनइन्स्टॉल केलं, तर इथं बटन येतं इन्स्टॉल. तुम्हाला असं दिसेल. जस्ट क्लिक ऑन दिस इन्स्टॉल. हे बघा हे 1-2 सेकंदात इन्स्टॉल होईल. झालं? हे एक इन्स्टॉल करायचं सगळ्यांनी. बघा पायथन एक्सटेन्शन पॅक रेकॉर्डिंग बघत-बघत करून घ्या. ठीक आहे. देन पायथन डिबगर. ओके. याला पण इन्स्टॉल करून घ्या. ऑलरेडी मी केलेलं आहे. पायथन डिबगर. ठीक आहे. देन खाली हे जे पायथन दिसतंय याला पण इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. अँड बाकी हे 2 केले तर चांगलंच आहे. ॲडव्हांटेज भेटतील तुम्हाला पायलान्स आणि पायथन एन्व्हायर्नमेंट. ठीक आहे. हे 2 पण इन्स्टॉल करून घ्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 हे दिसतात ना ओळीने 5. हे सगळे इन्स्टॉल करून घ्या. एक 2-2 सेकंदाचं काम आहे. काय अवघड नाही. हे सगळे काय करायचे ते इन्स्टॉल करायचेत. सर का करायचेत? टू रन Python code on VS Code. To run Python code on VS Code. VS Code वरती जर आपल्याला Pythonचा कोड रन करायचा असेल, तर हे एक्सटेन्शन्स आपल्याला लागतात. ठीक आहे. सो ट्राय टू इन्स्टॉल दॅट. ऑल द एक्सटेन्शन 5च्या 5. इन्स्टॉल करा, याला कट करा. काम संपलं. आता हे पहिला ऑप्शन दिसतो एक्सप्लोरर. क्लिक ऑन एक्सप्लोरर. हा दुसरा ऑप्शन सर्चचा आहे. हे खालचे ऑप्शन आता सध्या आपल्याला महत्त्वाचे नाहीयेत. बघा इन्स्टॉल केलं तुम्हाला असं भेटेल एक पायथन. लूक ॲट धिस. आता इथे या एक्सप्लोरमध्ये डे 6 फोल्डर दिसतोय आणि पुढे काही ऑप्शन आहेत. प्लसचा ऑप्शन आहे बघा हा न्यू फाईल म्हणतोय. इथं काय म्हणतोय? न्यू फोल्डर. हा काय म्हणतोय? रिफ्रेश. हा काय म्हणतोय? कोलॅप्स. आता इथं पहिला जो ऑप्शन आहे न्यू फाईल. क्लिक ऑन धिस. आता इथं फाईलचं नाव द्या. मी दिलं demo.py. एंटर दाबायचं. फाईलला नाव द्यायचं demo.py. एंटर दाबायचं. काही नाव द्या. py एक्सटेन्शन पाहिजे. झाली फाईल? आली का? इफ आय वॉन्ट टू डिलीट याच्यावरती राईट क्लिक करायचं. डिलीट. फाईल डिलीट. त्याने जे परत बनवू याच्यावर क्लिक करा. demo.py. एंटर. आलो आपण इथं. काय हा जो ऑप्शन आहे हा रन पायथन फाईल हा तेव्हाच येईल जेव्हा मी हे सांगितलेले एक्सटेन्शन्स तुम्ही काय करा डाउनलोड करा. कोणते? हे वाले. हा ऑप्शन रन अ पायथन फाईल. लुक ॲट दिस. ठीक आहे. सो हिअर आय एम रायटिंग प्रिंट हॅलो आय एम आदी. कॅन यू चेक इट गाइस? इथं क्लिक केलं की हे येतं. परत क्लिक करा जातं. हे बघा क्लिक केलं हे येतं. इथं क्लिक केलं हे जातं. राइट? आता मी याच्यावर क्लिक केलं. रन पायथन फाईल. अँड कॅन यू चेक युअर कोड आउटपुट गाइस? हॅलो आय एम आदी. वॉव! Look at the output. Hello, I am Adi. If I run again, hello, I am Adi. Code is running or not? Anytime. हे बघा. If you write here CLS, हा क्लिअर होतो कन्सोल. CLS टाकायचं. तुम्ही जर कोड रन केला
आणि इथं जर आउटपुट आलं परत तुम्हाला हा क्लिअर करायचा आहे. CLS टाका. क्लिअर द स्क्रीन. राइट? दॅट मीन्स नाऊ आपल्याला ते नोटपॅडमध्ये जाऊन सेव्ह करा, हे करा, गरज आहे का? CMDला जाऊन रन करा. अजिबात गरज नाहीये. डायरेक्ट एका क्लिकवर आपला कोड रन होतोय. अँड दॅट मीन्स व्हॉट गाईज? की आपण थोडंसं ॲडव्हान्समध्ये जातोय आता हळू-हळू, राइट? सो कोड इज रनिंग. सो लेट्स सी. वी हॅव अ फोर्थ वन ऑपरेटर. येस, कोणाला काही इश्यू याच्यामध्ये? बोला. सर ते ज्युपिटर लॅब पण असते ना सर हे व्हीएस कोड सारखं, तर आपण हे व्हीएस येस, येस, कोडच येस. फक्त काय यूज करायचं आहे? ज्युपिटर पण असतं. व्ही-एस कोड इज रिकमेंडेड कारण इंडस्ट्रीमध्ये 90% व्ही-एस कोड यूज होतो. 90%. ठीक आहे. दॅट्स वाय माय पर्सनल रिकमेंडेशन इज व्हॉट? व्ही-एस कोड. बाकी तुम्हाला जे यूज करायचे ते तुमच्या मनाने यूज करा. ठीक आहे. ओके सर. येस. So fourth operator, guys, I am going to teach here, and that is assignment operators in Python. असाइनमेंट ऑपरेटर्स हे 3 ऑपरेटर झाले होते मागच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. सो व्हॉट डू मीन बाय असाइनमेंट्स ऑपरेटर एक्झॅक्टली? कोणकोणते आहेत असाइनमेंट्स ऑपरेटर? तर सगळ्यात आधी बघा असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय? द कॉम्बिनेशन ऑफ अरिथमॅटिक ऑपरेटर्स अँड असाइनमेंट. इट इज कॉल्ड असाइनमेंट ऑपरेटर्स. आपले अरिथमॅटिक ऑपरेटर्स सगळे लिहून घ्या. कोणकोणते आहेत? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, फ्लोर डिव्हिजन, देन वी हॅव पॉवर ऑपरेटर आणि वी हॅव मॉड ऑपरेटर. हे सॉल्व. हे सगळे आपले अरिथमॅटिक ऑपरेटर्स होते, राइट? ह्याच्यात आपण शिकलो. मग सर हे इथं पण येतात का? हो, येतात. फक्त याला ॲड केलं काय जातं माहिती आहे का? प्लसच्या पुढं इक्वल टू, मायनसच्या पुढं इक्वल टू, मल्टिप्लिकेशनच्या पुढे इक्वल टू, डिव्हाइडच्या पुढे इक्वल टू, फ्लोर डिव्हिजनच्या पुढे इक्वल टू, एक्सपोनंटच्या पुढे इक्वल टू आणि मॉड्युलसच्या पुढे इक्वल टू. झालं का? सो कॉम्बिनेशन ऑफ असाइनमेंट इक्वल टू सॉरी अरिथमेटिक इक्वल टू मायनस इक्वल टू मल्टिप्लिकेशन इक्वल टू इट इज कॉल्ड असाइनमेंट. सर हे ऑपरेटर दिलेत का? यांचं काम आहे काय? चला बघू यांचं काम बघू. या इथं. सो हिअर look at this. I am taking one variable. Let's say variable is something x, or might be any variable, might be a variable a equal to 100. And here I'm incrementing the a value by 10 guys. आणि मी परत a ला प्रिंट केलं. a ला 100 दिलं होतं, a मध्ये 10 ॲड केलं आणि a ला प्रिंट केलं. If I run this, can you check the a value? It's still 100 guys. तर a मध्ये 10 पण ॲड केलंय ना? हो, ॲड केलंय हो. पण ॲड केलेलं जे 10 आहे ना, हे परत एला आपण दिलं नाहीये. जस्ट आपण ॲडिशन करतोय. ती ॲडिशन एला परत द्यावी लागते कशी? लाइक दिस. ए प्लस 10 लाइक दिस. अँड नाऊ एची व्हॅल्यू काय झाली बघा? 110. म्हणजे काय? फक्त ॲडिशन करून चालतंय का? नाही, 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 नाही. वी हॅव टू असाइन अल्सो. दॅट मीन्स हे बघा अरिथमॅटिक पण आहे, असाइनमेंट पण आहे. मग हे शॉर्टमध्ये करा, असं नका करू. लाइक दॅट. हे लुक ॲट दिस. ए प्लस इक्वल टू 10 डन. या केसमध्ये पण सेमच आउटपुट आहे बघा. 110. मग असं करायच्या ऐवजी असं करा की इथं पण प्लस आणि इक्वल टू यूज होतोय. पण असाइनमेंट जर आपण यूज केला, तर अरिथमॅटिक दॅट इज प्लस पण होतंय, ए मध्ये 10 ॲड पण होतंय, असाइन पण होतंय. That is the advantage of assignment operator. Even for the minus equal to let's say 10. 100 मधून 10 वजा करा आणि प्लस ए ला असाइन करा. So you will get the output. Can you check it? 90. 90. फक्त मायनस केल्यावर 90 भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. बघा 100 ला 100च आहे. मायनस करून असाइन करणं खूप गरजेचं आहे. मगच 90. हे बघा. Can you check it? Look at this. तुम्हाला जर कोड इथून रन करायचा असेल, इथून पण करू शकता. हे बघा. जर तुम्हाला इथून कोड रन करायचा असेल, तुम्ही इथं लिहा py demo.py. हे बघा, असं पण कोड रन करता येतो. यू कॅन राइट हिअर कमांड गाईज. तुम्हाला वाटलं इथं क्लिक करून रन करायचं आहे, करा. तुम्हाला वाटलं py लिहून रन होतोय, करा. इट्स युअर चॉईस. हे बघा, py demo.py रन होतोयच की कोड. बरोबर आहे. a मायनस इक्वल टू 10. देन वी हॅव a मल्टिप्लाइड इक्वल टू लेट्स से 2. 100 गुणिले 2 200 असाइन करा एला. कॅन यू चेक इट? आउटपुट इज 200. Look at this. Output is 200. Then we have a divide equal to 2. 100 भागिले 2.
50 याला देऊन टाका 50 हे बघा. आलं का? 0.0 बिकॉज दिस इज नॉर्मल डिव्हिजन. बट इफ आय टॉक ऑफ फ्लोर डिव्हिजन डायरेक्ट राउंड व्हॅल्यू आपल्याला भेटते करेक्ट. ए फ्लोर डिव्हिजन इक्वल टू 2 and now if you run the output so you will get only 50. कोण कॉल करते रे मला एवढं? हॅलो. हॅलो. यस. सर तुम्ही क्लासेस ते घेताय काय? हो घेतो ना. कोणते घेताय? म्हणजे पायथॉन, जावा म्हणजे मी नंबर घेतला होता. सगळंच घेत आहे. पायथन पण आहे आपल्याकडे, जावा पण आहे, सगळंच आहे. तुम्हाला कोणता पाहिजे? पायथॉन आणि जावा त्याच्या बॅचेस स्टार्ट होतात का? हो झालेत ना. किती महिन्यात? पायथन आपला 3 महिन्याचा आहे आणि जावा 6 महिन्याचा. आणि सर्टिफिकेट असेल काय सर? हो असणार ना. सगळं असणार. सर्टिफिकेट, नोट्स, रेकॉर्डिंग, एव्हरीथिंग. आणि सर इंटर्नशिपचं घेताय का काय? नाही इंटर्नशिप सध्या आपल्याकडे नाहीये. काही दिवसात अवेलेबल होईल इंटर्नशिप पण. ठीक आहे. किती असेल सर पायथॉन आणि जावा? पायथनला 5,000 आहे, जावा 10,000. जावाला 10,000. 10,000. हो. कधी चालू होतात का बॅचेस का होणार आहेत? चालू झाले आपली बॅच. पायथनची तर सुरू झाली आहे बघा. तुम्हाला जॉइन करायचं असेल तर व्हॉट्सअप करा मला या नंबरला, मी डिटेल पाठवतो. हो. ठीक आहे? हां. थँक यू. हां, चालेल. ओके. सो कॅन यू चेक इट गाईज? राउंड व्हॅल्यू 50. फ्लोर डिव्हिजन झालं 100 आणि 2चं आणि असाइन पण झालं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट राइट? देन वी हॅव एक्सपोनंट ऑपरेटर. सो एक्सपोनंट इक्वल टू 2 गाईज. दॅट मीन्स 100चा गुणाकार 2 वेळा करा. सो इट विल अराउंड कम 10,000. 100 गुणिले 100 आणि असाइन पण झालं बघा. हे जर फक्त केलं असतं ना हे झालं असतं का रे? नाही 100ला 100च आहे. सो असाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा इक्वल टू आपण देतो आपल्याला आउटपुट डायरेक्ट कॅल्क्युलेशन भेटतं. सिमिलर फॉर दिस इज व्हॉट गाईज कमेंट इन पायथन. एव्हरीवन नोज दॅट. हे कमेंट करत आहे मी राइट? नाउ मॉड्युलो ऑपरेटर. मॉड इक्वल टू 2. 100चं डिव्हिजन करा आणि रिमाइंडर काय येतो? 0. 2 सोबत आपण डिव्हिजन केल्यानंतर. इफ आय डू द डिव्हिजन विथ 3 गाईज, रिमाइंडर विल बी 1. येस ऑर नो? रिमाइंडर विल बी 1. ठीक आहे. सो रिमाइंडर द्यायचं काम याचं आहे. सो दीज काइंड ऑफ असाइनमेंट ऑपरेटर्स गिवन बाय पायथन टू अस. ज्यांचं काम आहे 2 गोष्टी परफॉर्म करणं. कोणकोणत्या? अरिथमॅटिक प्लस असाइनमेंट. आता हे युजफुल कधी होतात माहिती आहे का? जेव्हा आपण मोठ्या व्हॅल्यू सोबत काम करतो. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे बँक बॅलन्स. बँक बॅलन्स आहे माझ्याकडे समथिंग 20,000. मला याच्यामध्ये यू नो आय वॉन्ट टू टेक द इनपुट फ्रॉम युजर. लेट सपोज डिपॉझिटची व्हॅल्यू मला युजरकडून घ्यायची आहे. सो डिपॉझिट व्हॅल्यू आय एम गोइंग टू टेक इन फ्लोट गाईज. हाऊ टू टेक इन फ्लोट? इट्स व्हेरी सिम्पल. लाईक दिस. एंटर डिपॉझिट अमाउंट. कुठल्याही डेटा टाईपमध्ये आपण व्हॅल्यू घेऊ शकतो. सो फक्त टाइपकास्ट करा फ्लोटमध्ये, इंटमध्ये राईट? आता डिपॉझिटची अमाउंट आली, ती अमाउंट कशात ॲड करायची? बँक बॅलन्समध्ये. हाऊ टू ॲड? तुम्ही जर असं लिहिलं बँक बॅलन्स इक्वल टू बँक बॅलन्स प्लस डिपॉझिट. चुकतंय का? अजिबात चुकत नाही. अँड देन आय विल जस्ट प्रिंट हिअर आफ्टर डिपॉझिट बँक बॅलन्स किती आहे? इट्स समथिंग बँक बॅलन्स. डिपॉझिटच्या आधी किती होता तो इथं प्रिंट करू आपण. इथं म्हणू आपण बिफोर डिपॉझिट बँक बॅलन्स किती होता? बँक बॅलन्स. ओके. डिपॉझिटच्या आधी किती होता, नंतर किती होता? लेट्स रन दिस. बिफोर डिपॉझिट बँक बॅलन्स 20,000. एंटर डिपॉझिट अमाउंट मी म्हणलं 5,000 रुपये. आफ्टर डिपॉझिट किती झाला? 25 झाला की नाही? मग तुम्ही हे जे केलंय ना इक्वल टू प्लस दिसतंय इथं, हे असं करण्यापेक्षा कॅन यू डू लाईक दिस? बँक बॅलन्स प्लस इक्वल टू डिपॉझिट. वॉव! इट्स व्हेरी सिंपल राइट? हे बघा. मी म्हणलं 1,000 रुपये डिपॉझिट करा. झालेच की 21,000. मग असं केलं काय ना असं केलं काय? इट्स सिमिलर ऑर नॉट गाईज? सिंपल ऑर नॉट? इट्स व्हेरी सिंपल. सर मला विथड्रॉ पण करायचं आहे. इथं मी विथड्रॉसाठी घेतलेलं आहे. सो विथड्रॉची अमाउंट ओके फ्लोटमध्येच घेतोय मी. ठीक आहे. इनपुट
एंटर विड्रॉल अमाउंट. विड्रॉल किती करायचं तुम्हाला बोला. And now I will just write bank balance minus equal to withdraw. Yes or no? Minus equal to, copy, withdraw. And then I will write here, after withdraw, bank balance. किती आहे withdraw नंतर bank balance? It's something bank balance. Correct? Then guys, if you run, डिपॉझिटच्या आधी 20,000 होता. मी म्हणलं 7,000 डिपॉझिट करा. हे किती झाले? 27,000 डिपॉझिट नंतर. आता विथड्रॉ करा म्हणलं 10,000. किती राहिले? 17,000. 27 मधनं 10 गेले. म्हणजे असाइनमेंट ऑपरेटरचं काम करत आहे. इथं पण काम करत आहे, इथं पण काम करत आहे. असं लिहायची गरज नाही आपल्याला. शॉर्टकट इज डिअर. येस ऑर नो? वी कॅन डिपॉझिट, वी कॅन विथड्रॉ. म्हणजे काही करू शकतो ना. आणि हे खूप सिंपल पद्धतीने करू शकतो. कमेंट करायचं, कमेंट डाउन दिस कोड. ओके. One more example. Let's suppose if you are working with the e-commerce application, guys. In that, let's suppose there is a product price. Product ची price आहे something 450 rupees. 450 रुपये product ची price आहे. तुम्हाला विचारलं quantity किती product पाहिजे? मला 5 product पाहिजे. So now I want to store the final price. Final price काय असेल? So can I write product price into equal to quantity, guys? And now if I print the product price after the quantity, final price is something product price. Yes or no? बघा कोणता ऑपरेटर आहे? मल्टिप्लाय इक्वल टू 450 5 प्रोडक्ट किती झाले हो? ऑब्विसली 2250. म्हणजे या ऑपरेटरमुळे आपलं काम झालं. डायरेक्ट याचा गुणाकार झाला ना, अनअसाइन पण झाली व्हॅल्यू. So that kind of stuff you can use using assignment operators, जे की प्रोजेक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यूज केले जातात. ठीक आहे. So there is arithmetic, relational, logical and assignment operators we have. आता आणखीन काय ऑपरेटर्स आपल्याकडे आहे? 5 ऑपरेटर. वी हॅव समथिंग आयडेंटिटी ऑपरेटर गाइस. Then we have something membership operators. Then we have something bitwise operators. हे जे ऑपरेटर्स आहेत ना, हे ऑपरेटर्स सध्या तर मी कव्हर करत नाहीये. हे ऑपरेटर आपण कलेक्शन नंतर कव्हर करणार आहोत. आफ्टर दी कलेक्शन. तर त्याचं कारण काय? कारण हे ऑपरेटर आता शिकून उपयोगच नाहीये. कारण शिकताच येत नाही. का हो सर? आयडेंटिटी ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर डिपेंड ऑन द कलेक्शन. बिटवाईज नाही डिपेंड, बट हे 2 तरी ऑपरेटर दिसतात, आयडेंटिटी आणि मेंबरशिप. हे डिपेंड आहेत कलेक्शन टॉपिकवरती. पुढं कलेक्शन टॉपिक येईल, त्या टॉपिक नंतर आपण हे ऑपरेटर बघणार. ठीक आहे. बिटवाईज ऑपरेटर इट्स लिटल बिट कन्फ्युजिंग ॲज अ बिगिनर. सो याला थोडंसं मी पुढे ढकलतो, याच्यासोबतच कव्हर करतोय. कारण आता कव्हर करायला प्रॉब्लेम काय? इट्स लिटल बिट ट्रिकी और माइट बी लाईक तुम्हाला फील होईल की अरे हे लयच अवघड दिसायला लागले. त्यामुळे जेव्हा तुमचा माइंडसेट असा होईल की या आय नो पायथन, त्यावेळेस जर आपण शिकलो तर तेव्हा काही एवढं वाटणार नाही. सो हे 3 ऑपरेटर आपण पुढे बघणार आहोत. सध्या आपण किती बघितले? 4 ऑपरेटर बघितलेले. सो हे पेंडिंगमध्ये ठेवा. हे कुठेही जाणार नाही. ठीक आहे. आपण हे कव्हर करणार आहोत. So with that guys, operators concept is we can say done. Any question you have guys in this operators, 4 operators? ठीक है. Anyone having any question? No? ठीक. So let's start another concept for the today itself, and that is something after the operators. We have something already we learn about input function, correct? So let's start with the control flow statements. Control flow statements in Python. त्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट सुद्धा म्हटलं जातं. कसलं स्टेटमेंट? डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणा, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणा, एकच आहे. आता या आहेत काय? याची गरज काय? प्रत्येकाची गरज असते. त्याशिवाय ही कॉन्सेप्ट आपल्याला पायथन किंवा कुठली प्रोग्राम लँग्वेज देतच नाही. कुठलीच कॉन्सेप्ट बघा, प्रत्येक कॉन्सेप्टची गरज आहे.
नीड आहे म्हणून तर दिली. आपण स्टार्टिंगला व्हेरिएबल शिकलो. व्हेरिएबलची गरज होती की नाही हो? बिलकुल होती. टू स्टोअर द व्हॅल्यू, टू यूज द व्हॅल्यू इन फ्युचर, व्हेरिएबल इज रिक्वायर्ड. डेटा टाइप Pythonने दिले. गरजेचे आहेत की नाही हो? कुठल्या टाइपचा डेटा स्टोअर झाला कळलं तर पाहिजे. गरजेचं आहे. देन आपल्याला Pythonने पी-व्ही-एम दिला. महत्वाचा आहे पी-व्ही-एम, राइट? परत मला जर इंटरप्रिटर दिला. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला दिली ना प्रोग्रामिंगमध्ये ती खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा. इव्हन ऑपरेटर्स आपण आता शिकलो. महत्वाचे आहेत. इनपुट फंक्शन आपल्याला दिलं महत्वाचं आहे. दॅट मीन्स या सगळ्या गोष्टी अशाच होत्या का? ठीक आहे चला. काय म्हणजे द्यायला म्हणून दिले असं नाहीये. एव्हरीथिंग इज इम्पोर्टंट. एव्हरी कॉन्सेप्ट हॅज अ पर्पज. एक पर्पज आहे, एक उद्देश आहे, की याच्यासाठी हे यूज करा. सो सिमिलर काइंड ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट देण्याचं पण काहीतरी कारण असणार आहे. आणि ते कारण आहे व्हेरी सिंपल. टू कंट्रोल दी flow of our program execution. To control the flow of our program execution, Python given what guys? Control flow statements. आपल्या प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करायचा. आपल्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनचा फ्लो कंट्रोल करायचा. कंट्रोल करायचं म्हणजे आपल्या हातात असला पाहिजे तो फ्लो. आपण ठरवू तसंच झालं पाहिजे. आपण दिशा ठरवणार तसा प्रोग्रामनं बिहेव केलं पाहिजे. हे कळतंय सगळ्यांना? कंट्रोल शब्द महत्वाचा आहे. आपला आपल्यावरती कंट्रोल असला पाहिजे. आपण म्हणतो की नाही? बिलकुल म्हणतो. कंट्रोल म्हणजे ताबा. सो सिमिलर काइंड ऑफ दॅट प्रोग्रामवरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे. तुमच्या प्रोग्रामवरती जर तुमचा कंट्रोल नसेल तर काय की तुम डेव्हलपर बनेंगे? नहीं बनेंगे, राइट? सो प्रोग्रामवरती कंट्रोल ठेवण्यासाठी कुठल्याही प्रोग्राम लँग्वेजमध्ये कॉन्सेप्ट आहे. सी पासून आहे. सी प्लस प्लस, जावा सगळीकडे. टू कंट्रोल युअर प्रोग्राम. तर प्रोग्राम कंट्रोल करायचा म्हणजे काय? आता कंट्रोल नाही का? ऑब्व्हियसली नाहीये. ऑब्व्हियसली नाहीये. बघा ही फाईल आपण बनवली demo.py. मी आणखीन एक फाईल बनवली test.py. इफ आय शो यू आपला प्रोग्रामवरती कंट्रोल नाहीये. कसं काय नाहीये? दाखवू का? इफ आय रनिंग सम कोड गाइस. हिअर आय एम रायटिंग हेल्लो. आय एम आदी. देन प्रिंट आय एम फ्रॉम पुणे. मी काही कोड रन करतोय आणि तुम्हाला दाखवतोय की माझा कंट्रोल आहे की नाही. 10+10. Then I have something here. We are learning Python. ठीक आहे. Then print I love Python. काही कोड मी तर लिहिला आणि मी रनवर क्लिक केलं आणि आउटपुट पण आलं मला हे बघा. पण आता मी माझ्या कोडला सांगत आहे बघा. मी माझ्या कोडला म्हणलं, "ऐ माझ्या कोड ऐक." माझं ऐकतंय का बघा? नाही ऐकत. मी म्हणलं, "मला फक्त हेल्लो आय एम आधी हे आउटपुट पाहिजे, बाकीचं नाही पाहिजे." तुम्ही काय म्हणला, "सर टाका की काढून मग." तसं नाही पाहिजे मला. माझा कोड इथं पाहिजे असा मला. पण हा प्रिंटमध्ये नाही आला पाहिजे. माझ्या कंट्रोलमध्ये आहे का बघायचं का? बघा फक्त हे आउटपुट आलं पाहिजे बरं का. मी रन केलं. ऐकत नाहीये. कंट्रोलमध्ये नाहीये. काही काही पोरं ऐकत नाहीत बघा आई-वडिलांचं. ते आई-वडील सतत म्हणतात, आमचं काहीच ऐकत नाही. आमच्या कंट्रोलमध्येच नाही ती." सो सिमिलर काइंड ऑफ माझा कोड माझ्या कंट्रोलमध्ये नाही. मग मी काय म्हणतो त्याला हे प्रिंट करायचं फक्त बाकी करायचं नाही. हे बघा मी रन करतो. इथून पण रन करू शकता. py test.py. ऐकतच नाही. हे कशाला प्रिंट करतोय उगाच हो? त्याचं कारण आहे प्रोग्रामचं जे बिहेवियर आहे बाय डिफॉल्ट ते कसं सेट आहे माहिती आहे का? टॉप टू बॉटम. जे काही दिसतंय ते एक्झिक्यूट करायचं. पण त्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे. सर कसं करायचं कंट्रोल? त्याच्यासाठी तर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहेत. आता बघा मी माझ्या कोडला कंट्रोल करतो कंट्रोल फ्लो स्टेटमेंटच्या यूज करतो. मी आता इथं आय एम युजिंग समथिंग लाइक दिस आणि हिअर आय एम रायटिंग समथिंग लाइक दिस. हा सगळा कोड मी आता याच्या अंडर ढकलत आहे. जस्ट आय एम प्रेसिंग हिअर टॅब बटन. तो सगळा कोड कशाच्या अंडर गेला? याच्या अंडर गेला. अँड नाऊ मला आउटपुट काय पाहिजे? हेल्लो आय एम आदी ओन्ली. व्हॉट इज द आउटपुट? हो सर, हेल्लो आय एम आदी आणि बाकीचा कोड पण दिसत आहे मला. पण व्हाय दिस कोड इज नॉट गेटिंग एक्झिक्यूट? And the very, very simple reason is that, guys, because of control flow statement, and that is what if condition. If I copy this code, so very carefully तुम्हाला या कोडमध्ये फरक पण दिसत असेल. सर हे थोडं डार्क दिसत आहे, हे थोडंसं लाईट दिसत आहे. काय कारण आहे? कारण हा कोड एक्झिक्यूट होणार नाही. बिकॉज द कंडिशन इज रिटन हिअर फॉल्स. हा जो कोड दिसत आहे तुम्हाला
या कोडला मी बॉक्समध्ये टाकतो. दिस कोड इज डिपेंडंट कोड. हा कोड आता डिपेंडंट कोड झालाय. डिपेंडंट म्हणजे कंट्रोल झाला हो. डिपेंडंट होणं म्हणजे कंट्रोल होणं. त्याचा डिपेंडंट कंट्रोल शब्द कळताय सगळ्यांना? ओके, दिस कोड इज डिपेंड्स ऑन इफ कंडिशन. ह्या इफला जी कंडिशन आपण देणार आहात त्याच्यावर हा डिपेंड आहे. ओके. आणि हा कोड इंडिपेंडेंट आहे. हा कोणावर डिपेंड नाही. हा म्हणतोय नाही बाबा. ती जेवली काय, नाही जेवली काय? मी आपलं जेवून निघत असतो. हा कोड कसा आहे? इंडिपेंडेंट. हा कोड कसा आहे? इंडिपेंडेंट आहे. याला काहीच घेणं-देणं नाही. हा एक्झिक्यूट होणार म्हणजे होणार. 100% होणार आहे बघा. ह्यामध्ये येतंयच की आपल्याला. जर हा कसं काय कोड डिपेंडंट बनला? असं काय केलं तुम्ही नेमकं? आय एम युजिंग कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. आणि कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमधली पहिली स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट्स. बघा. To control the program, we have first statement that is conditional statement. That means what? बघा. I want to control my program by writing the conditions. By writing the conditions. आणि त्यावेळेस मी कुठं जाईल? कंडिशनल स्टेटमेंटकडे जाईल. माझा प्रोग्राम मला कंट्रोल करायचा आहे, पण कसा करायचा माहिती आहे का? कंडिशन्स लावून. कंडिशन? आता हे काय भानगड आहे? कंडिशन म्हणजे काय? व्हॉट इज कंडिशन? कंडिशन कशाला म्हणायचं? बघा, प्रोग्रामिंगमध्ये कंडिशनचा मीनिंग थोडासा वेगळा आहे. अर्थ तोच आहे, पण मीनिंग थोडासा वेगळा आहे. रिअल लाईफमध्ये कंडिशन आपण कशाला म्हणतो? खूप सारे कंडिशन आपण लावतो, राइट? आपल्या घरचे पण लावतात, की बाबा असं-असं झालं तर असं-असं होईल. म्हणजे तुला ह्या वर्षी जॉब लागला तर बघू तुझं लग्नाचं. मुलाला म्हणतात आणि मुलीला म्हणतात, तुला जॉब नाही लागला तर बघू तुझं लग्नाचं. म्हणजे पूर्ण विरोधाभास आहे. पोराला जॉब लागला तर लग्न, मुलीला नाही लागला तर लग्न. दॅट मीन्स दिस इज अ कंडिशन. सो सिमिलर काइंड ऑफ दॅट इथं कंडिशनचा अर्थ काय आहे बघा. इथं कंडिशनचा अर्थ आहे एनी एनी बुलियन रिझल्ट बुलियन रिझल्ट इज कॉल्ड conditions. Or you can say any statement which returning boolean result is called condition. बघा, कुठलेही तुम्ही स्टेटमेंट लिहिली आहे. स्टेटमेंट म्हणजे काय सर? शब्द तुम्ही असे जरा अवघड वापरत आहेत. असं अजिबात नाही बरं का. व्हॉट इज स्टेटमेंट गाईज? स्टेटमेंट इज व्हेरी सिंपल. लाईन ऑफ कोड इज कॉल्ड स्टेटमेंट. लाईन ऑफ कोड इज कॉल्ड स्टेटमेंट. तुम्ही कोड लिहिला त्याला स्टेटमेंट म्हणतात. आणि मी काय म्हणलं, कंडिशन कशाला म्हणतात? एनी स्टेटमेंट विच रिटर्निंग बुलियन रिझल्ट. आता मला सांगा, व्हॉट इज दिस? बुलियन रिझल्ट ना, बुलियन व्हॅल्यू आहे नाही, फॉल्स. दिस इज कॉल्ड कंडिशन. ही कंडिशन आहे. इफ आय राईट हिअर 100 इक्वल टू 100. हो सर, ही पण कंडिशन आहे का? काहीतरी सांगताय. हो. दिस इज अल्सो कंडिशन. कारण याचा रिझल्ट ट्रू किंवा फॉल्सच येणार आहे. कोण म्हणलं सर? आता मीच म्हणतोय, तुम्ही पण म्हणताय. तुम्ही याला रन करून बघा, प्रिंटमध्ये टाकून बघा, 100 इक्वल टू 100 काय येतं? ट्रू किंवा फॉल्स? बरोबर. काय येणार आहे? फॉल्स येणार आहे का? 100 आणि 200 इक्वल नाहीये. मग कंडिशन इज व्हॉट गाईज? फॉल्स. सो ऑब्व्हियसली हा कोड तुम्हाला भेटणारच नाही, कारण कंडिशन कशी आहे? फॉल्स. बट इफ आय राइट 100 इक्वल 100, नाऊ कंडिशन इज ट्रू. वी आर गेटिंग दिस कोड ऑर नॉट? म्हणजे माझा कोड कंडिशनवर डिपेंड आहे. ट्रू झाले की येते, फॉल्स झाले की येत नाही. दॅट इज व्हॉट कंडिशन इज. सो यू हॅव टू राइट कंडिशन. इफ कंडिशन इज ट्रू, आउटपुट इज दिअर. याचा सिंटॅक्स कसा असतो बघा. इट्स व्हेरी सिंपल. व्हेरी सिंपल. We have to write just if, and then थोडासा स्पेस देऊन we have to write here condition, then colon. Now after that colon, remember that तुमचा जो कोड आहे तो एक्झॅक्टली इथं 4 स्पेसेस देऊन सुरू करायचा लिहिला. त्याला म्हणतात इंडेंटेशन इन पायथन. काय म्हणतात? इंडेंटेशन. वी हॅव टू गिव्ह सम स्पेस to identify the concept, identify the for the interpreter we are actually using indentation guys. नाहीतर इंटरप्रिटर आपला चालत नाही याच्यामध्ये. कारण तर तुम्हाला कर्ली ब्रॅकेट वगैरे काय दिसतंय का हो? नाहीये. पायथन म्हणतंय नो नीड टू यूज कर्ली ब्रॅकेट. जस्ट आय वॉन्ट दिस 4 स्पेसेस हिअर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही हे दिले नाही, तर हा कोड या इफ कंडिशनचा पार्ट आहे असं मानलं जात नाही. होतंय काय? ते पण दाखवतो. पहिल्यांदा सिंटॅक्स समजून घ्या.
if condition and then write the code from here guys. After the 4 spaces you have to write the code here. ओके, इथून कोड लिहायला सुरू करा. व्हॉट युअर कोड यू वॉन्ट टू राईट. आता होणार काय, जर ही कंडिशन ट्रू असेल याच्या अंडर लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. बघा, ही जर कंडिशन ट्रू असली तर हा कोड एक्झिक्यूट होणार. कुठला, याच्या अंडर लिहिले. याच्या अंडर कसं काय समजायचा, स्पेसेस देऊन याच्या खाली जर कोड लिहिला तर हा याच्या अंडर आहे असं समजायचं. डिपेंडेंट कोड आहे. जर हे फॉल्स झालं तर नाही, हा कोड एक्झिक्यूटच होणार नाही. बघा, ट्रू असेल तर एक्झिक्यूट होणार, फॉल्स असेल तर भाई संबंध नाही बरं का. याच्या अंडरचा कोड एक्झिक्यूट होणार आणि फॉल्स केसमध्ये इफ ब्लॉक विल एंड, डायरेक्ट एंड होणार. याला इफचा ब्लॉक म्हणतात. त्याच्या खाली जो कोड लिहिला तो इफच्या ब्लॉकमध्ये आहे. तो तेव्हाच एक्झिक्यूट होणार जेव्हा ट्रू असेल. बघा, आता हा ट्रू आहे. then only this code will getting execute because it is under if block. Look at this. Now if I write condition false, now this code will not execute. हा डिपेंडेंट झाला ना कोड. फॉल्स कंडिशन आहे बघ. सॉरी, कंडिशन इज व्हॉट गाइस, फॉल्स. कोड विल नॉट गेट एक्झिक्यूट. फक्त हा काय येतोय, हा डिपेंड आहे का. मी मग सांगितलं याचा आणि इफचा काही संबंध नाही. हा काय म्हणतो भाई माझा आणि याचा काही संबंध नाही. इव्हन तुम्ही ह्या कोडला जर उचललं इथून याच्या बाहेर टाकलंय, बघा इथं टाकत आहे, तुम्हाला सर आता याचा आणि याचा संबंध नाही. नाही का, याच्या इंडेंटेशन मध्ये ह्या 4च लाईन आहेत. याचा अजिबात संबंध नाही. हा येणार म्हणजे येणार. हे बघ, हॅलो आहे माझी. सर हे काय येत नाहीये. दिस कोड इज डिपेंड ऑन दिस कंडिशन. तुम्ही जर याला थोडंसं सरकवलं इकडं, हे बघा असं, हा कोड कशाच्या अंडर गेला, आता गेला की याच्या अंडर. आता येईल का काय हो, काहीच नाही येणार. हो कसं काय सर, इथं स्पेस आहे की, असू द्या ना, पण हा स्पेस बघू नका. हा इथे दिसतोय तो, हा स्पेस बघा, ह्याच्या अंडर गेला हा. ह्याच्या अंडर नकोय, ढकला इकडं. ह्याच्या अंडर पाहिजे, ढकला इकडं. नुसतं कळतं सगळ्यांना. आता हा डिपेंडेंट आहे का, अरे बोला इंडिपेंडेंट. टॅब दावला, डिपेंडेंट. काढला, इंडिपेंडेंट. डिपेंडेंट. हे कळतं सगळ्यांना. कोड डिपेंडेंट कसा बनवायचा, ढकला याच्या खाली. नकोय, बनवा इंडिपेंडेंट. आता काहीच संबंध नाही त्याचा. येणार म्हणजे येणार. ही कंडिशन फॉल्स असो ट्रू असो, याला काहीच घेणं देणं नाही. कळतंय सगळ्यांना. बट इफ यू आर रायटिंग द कोड लाईक दिस गाईज, दिस इज रॉंग. कॅन यू व्हीएस कोड स्वतः सांगतोय आपल्याला, हे चुकतंय भावा. हे बघ, व्हॉट इज द एरर गाईज, इंडेंटेशन एरर. आपल्याला म्हणतो एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक आफ्टर इफ स्टेटमेंट ऑन लाईन नंबर 2. इथं हा म्हणतोय भाई मला स्पेस पाहिजे. कसा द्यायचा, इथं क्लिक करायचं, टॅब दाबायचं. काय दाबायचं, टॅब. किंवा एक स्पेस दिला तरी चालतंय बरं का. पण बेसिकली काय यूज करा, टॅब यूज करा. टॅब एक स्पेस दिला तरी चालतंय. इव्हन तुम्ही आता जर लिहिलं 100 = 100 कंडिशन ट्रू, वी आर गेटिंग दिस आउटपुट. हा कोड इफच्याच अंडर आहे. बट दिस इज नॉट गुड प्रॅक्टिस. एक स्पेस देणं. ट्राय टू गिव्ह 4 स्पेसेस, 2, 3, 4. इट इज गुड प्रॅक्टिस. दिसायला पण बरं वाटते. एक दिलं तरी चालतंय हो, पण द्या की 4. काय व्हायला लागले, रेकमेंडेड काय 4 स्पेसेस. आणि 4 स्पेसेस येतात कशी, हा कोड येतात, टॅब दाबा. टॅब कळतंय, कॅप्सच्या वर असतं बघा टॅब. डन. ओके, सो दिस कोड विल बिकम डिपेंडेंट कोड नाऊ. कंडिशन ट्रू असेल तरच हा कोड एक्झिक्यूट होणार आहे, नाहीतर नाही होणार. ठीक आहे. लेट्स से आय एम टेकिंग एज फ्रॉम युजर. इंटिजर मध्ये युजरला म्हणलं मी एज द्या. एंटर युअर एज. ठीक आहे. स्लॅश एन टाका इथं, म्हणजे नेक्स्ट लाईनला येईल. आता हे एज मला चेक करायचं आहे. कॅन आय राईट गाईज, एज इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन 18. जस्ट अ मिनिट. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, पायथनचे बेसिक कधीपासून होणार आहे सर? सुरू झालेत ना ताई पायथन बॅच. कधीपासून? आपली बॅच आता आज मला वाटतं 6वं 7वं सेशन आहे. 5वं सेशन आहे. हां, 5वं सेशन. हां. तेच क्लास जॉईन करायचे होते, किती आहे म्हणून. पण नंतर सर्टिफिकेट वगैरे भेटतंय का? हो, भेटतंय ना, सर्टिफिकेट पण आहे. हा, म्हणजे माझे फ्रेंड पण आहे ते 3-4, मग आम्ही सगळेच चालेल. लावणार होतो. करा ना. सुरू झालाय आपली बॅच. काय 10 ते 11चाच टायमिंग आहे आपलं. ठीक आहे. हॅलो. कट डायरेक्ट. ठीक आहे. Anybody know about Swami Logical Infotech? ठीक आहे.
ओके, गॉट इट. सो नाऊ आय वॉन्ट टू चेक बघा कंडिशन काय एज लेस दॅन 18 याचा रिझल्ट काय बुलियनच ना. एक मिनिट हा बोल. हॅलो. सर फी किती आहे म्हणलं? 5,000 फीस आहे. पायथन विथ SQL त्याच्यामध्ये वेब डेव्हलपमेंट पण फ्रीमध्ये भेटणार. हां, हां. ठीक आहे मग करता का जॉईन ग्रुपमध्ये? हो. फी वगैरे कधी द्यायची? फी तुम्हाला आता पहिली इन्स्टॉलमेंट द्यावी लागेल 2,500. हां, हां. नंबर आहे माझा तुमच्याकडे? नाही ना, मला WhatsApp करते का एकदा? मी मेसेज केला आहे आता पायथनची बेसिक कधी अच्छा, चालू केलाय होते. का? केलाय बरं ठीक आहे. मी हां. डिटेल पाठवतो त्याच्यावर, ठीक आहे. हां, ठीक आहे. हां. किती जणी आहेत तुम्ही? आणि आता माझी आमचे तिघी जण आहे बघा सध्या तर. बरं ठीक आहे. अजून कोण येते का विचारते. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, काय बरं. प्रॉब्लेम. मी पाठवतो डिटेल, करून घ्या ॲडमिशन. हो, हो. हां. ओके. एज लेस दॅन 18 कॅन यू चेक द कंडिशन? सर ही कंडिशन कशावरून? अहो याचा रिझल्ट ट्रू फॉल्स येतोय. तुम्हाला जर डाऊट येत असेल, की कसं काय हे बुलियन रिझल्ट देते, तर तुम्ही काय करायचं? प्रिंट लिहायचं आणि याच्यावर तुम्ही चेक करायचं. आता तुम्ही एज घेणार आहात, बरोबर आहे? सो जस्ट चेक करायचं एज लेस दॅन 18. याचा रिझल्ट येतोय का हे बघायचं आणि याच्यानुसार तुम्ही ठरवायचं ही बुलियन आहे की नाही आहे बघा. एज दिला मी 12 काय आलं ट्रू. ट्रू कसं काय? अहो बुलियन व्हॅल्यू रिझल्ट देतो. लक्षात ठेवा एनी रिलेशनल ऑपरेटर ऑर कंडिशनल ऑपरेटर स्टेटमेंट विल रिटर्न द बुलियन व्हॅल्यू. एनी रिलेशनल or logical operator statement will always return boolean result. बघा रिलेशनल और लॉजिकल हे काय मला सांगा कुठलं ऑपरेटर आहे? रिलेशनल. लॉजिकल असू द्या, रिलेशनल असू द्या, याचा आउटपुट बुलियनच येत आहे. मग ही कंडिशनच झाली. डोळे झाकून काय झाली? कंडिशन. ओके. आता बघा मी इथे येऊन एंटर दाबल्या मला माझा कर्सर इथं काय येतोय माहिती आहे का? VS कोड स्वतः सांगतोय आपल्याला भाई इथून सुरू कर लिहायला. तुम्ही जर नोटपॅडमध्ये गेले, नोटपॅड इथून सुरू करायला लावतंय. कळतंय? दॅट इज अ डिफरन्स व्हाय आय एम गोइंग विथ VS कोड गाईज. द रिझन इज दॅट आपल्याला कोडची सवय होते, प्रॅक्टिस होते की करेक्ट कोड कसा लिहायचा. ठीक आहे? सो नाऊ हिअर आय विल जस्ट राईट मेसेज यू आर चाइल्ड. जर तुमचं एज 18 पेक्षा कमी असेल तर तुम्ही कोणा चाइल्ड आहात. तुम्ही लहान आहात. लाइक दॅट आय वॉन्ट टू शो. सो लेट्स से तुमचं एज काय? हा म्हणला माझं एज आहे 12. याची की यू आर चाइल्ड इज कमिंग. कारण 12 18 पेक्षा लहान आहे. 18 पेक्षा लहान आहे. इफ समवन से एज इज माय एज इज समथिंग 34. एनी आउटपुट? नो एनी आउटपुट. वाय? हे कधी येणार आहे जर 18 पेक्षा कमी असेल? लेट्स से आय वॉन्ट टू राईट वन मोर कंडिशन. एज जर 18 पेक्षा किंवा 18 असेल तर तो कोण असेल? यू आर समथिंग यंग गाईज. बघा ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू म्हणलंय मी. म्हणजे 18 किंवा 18 पेक्षा जास्त असेल तर भाई तू यंग आहे. हे बघा आता एखादा म्हणला माझं 21 आहे. काय आलं? 21 ला काय आलं? यंग. चाइल्ड का नाही आलं? हे का नाही आलं? म्हणजे माझा कोड माझ्या कंट्रोलमध्ये आहे. 18 पेक्षा एज कमी असेल तरच हे येणार. 18 पेक्षा जास्त असेल तरच हे येणार. हे कशामुळे पॉसिबल झालं? आपला प्रोग्राम कंट्रोल कसं काय झाला? 2-2 प्रिंट लिहिल्यात पण येतंय एकच. द रिझन इज दॅट कंट्रोल स्टेटमेंट गाईज. आता एखाद्याने एज दिलं. येस एनीवन हॅव्हिंग एनी क्वेश्चन गाईज? या यू कॅन आस्क. सर त्या कोडमध्ये जर जो /n आपण यूज केला आहे तो जर यूज नाही केला तर ते सर कोड मधलं आउटपुट एकाच लाईन मध्ये येणार का सर पूर्ण? येस बरोबर. हे जर नाही ह्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे? बघा एंटर युअर एजच्या खाली कर्सर आला का नाही? इथं आला का नाही? येस सर. हा कर्सर येत नाही. बघा /n काढलं मी आता आणि इफ आय रन अगेन लुक ॲट दिस. कुठं आलं आता हे? पुढं आलं की नाही? इथं एज द्यावं लागते आपल्याला. एवढा फरक आहे. ठीक आहे? ओके. बाकी काय फरक नाही आहे. /n मुळे खाली येतो कर्सर. नाही दिलं तिथं राहतो. द्यायचं असेल द्या, नसेल द्यायचं नका देऊ. इज दॅट सिम्पल. ओके. आता बघा एखाद्याने जर एज दिलं किती? 78. तरी पण काय म्हणतंय? यू आर यंग. मला सांगा 78 वाला माणूस यंग असतंय का? आज का 50 वर्षाचा गॅरंटी नाही होय. 78 वाला यंग. हा कशामुळे म्हणत आहे? कंडिशन. 78 18 पेक्षा मोठा आहे आणि आपण म्हणतो यू आर यंग. 100 जरी दिले तरी हा यंगच म्हणणार आहे. हे बघा तुम्ही जर म्हणले वय किती आहे? 100. 18 पेक्षा जास्त आहे की नाही? यंगच.
मग हे कुठेतरी आपल्याला चुकीचं वाटतंय. त्यामुळे ह्याला कंडिशन आणखीन एक लावा. इथं मी यूज करतोय अँड. काय यूज करतोय? अँड. आणि मी तर म्हणलं 18 पेक्षा जास्त आणि एज शुड बी लेस दॅन 40. बघा अँडचा ऑपरेटरचा यूज काय? हे पण ट्रू पाहिजे. हे पण ट्रू पाहिजे. तेव्हाच तुम्हाला यंग आउटपुट येणार आहे. आता बघा. मी जर टाकलं आता 78 आलं का काय? नाही आलं. कारण 18 पेक्षा मोठा आहे 78 पण 40 पेक्षा कमी नाहीये. त्यामुळे इथे मी आणखीन एक कंडिशन लिहिली. जर वय तुमचं 40 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही भाऊ ओल्ड कॅटेगरीमध्ये येणार. यू आर ओल्ड. ओल्ड म्हणजे जुने. इफ आय राईट 78 आता ओल्ड का आलं? हे का नाही आलं सर? अहो 18 पेक्षा 78 मोठा आहे, पण 40 पेक्षा कमी नाही ना. अँड काय म्हणतोय दोन्ही ट्रू पाहिजे. आणि जर मी दिलं 21, 21 ला दोन्ही ट्रू आहेत बघा, यंग आलं. 21 18 पेक्षा मोठं पण आहे, 40 पेक्षा कमी पण आहे. That's the reason we are getting young. And someone is giving, let's say, age is 9. Obviously child. कोणी दिलं 23, young. कोणी दिलं 45, old. That means our program is deciding who are you. तुम्ही कोण आहात? चाइल्ड आहेत का, यंग आहेत का, ओल्ड आहे? हे कोण डिसाईड करते आपला प्रोग्राम? अकॉर्डिंग दी कंडिशन्स. And that is what, guys. We are able to take the decision or not. We are able to take the decision. आपण डिसिजन घेणे योग्य बनलो की नाही हो? बनलो की डिसिजन घ्यायला यायला लागला आपल्याला. एजनुसार आपण सांगायला लागलो, तुम्ही कोण आहात? चाइल्ड का, यंग का, ओल्ड? And that is, decision making statement, guys. Okay, even not only this kind of programs. Let's say I am taking a number from user. Let's say एक नंबर दे म्हणलं युजरला मी, इनपुट एंटर एनी नंबर. कुठला एक नंबर एंटर करा म्हणलं. एंटर एनी नंबर. ठीक आहे. युजरने एक नंबर दिला मला. तो नंबर मला चेक करायचा आहे. नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे का? जर असेल तर कॅन आय से गाइस दिस इज पॉझिटिव्ह नंबर. ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह नंबर. आणि जर हा नंबर लेस दॅन 0 असेल, तर कॅन आय से दिस इज निगेटिव्ह नंबर. ऑब्व्हियसली ना. हा निगेटिव्हच असणार आहे ना, निगेटिव्ह नंबर. तर नाऊ कॅन आय रन दिस? इफ आय रन दिस कोड, युजरनं जर मला नंबर दिला 12, पॉझिटिव्ह आहे, कारण 12 0 पेक्षा मोठा आहे. आणि इफ आय से -12, ऑब्व्हियसली इट्स अ निगेटिव्ह. वाय? -12 हा 0 पेक्षा लहान आहे. त्यामुळे निगेटिव्ह तेव्हा येणार जेव्हा मायनसमध्ये नंबर असेल. पॉझिटिव्ह तेव्हा येणार जेव्हा नंबर 0 पेक्षा मोठा असेल. सर नंबर जर 0 असेल तर आता काहीच नाही येणार. कंडिशन कुठलीच ट्रू नाही. सो वी हॅव टू राईट हिअर वन मोर कंडिशन. जर नंबर इक्वल 0 असेल, तर ऑब्व्हियसली तो काय आहे? 0. नंबर इज 0. यानी शिकेल गाइस. नंबर 0 दिला, 0 आहे. नंबर 0 पेक्षा मोठा दिला, 1, पॉझिटिव्ह आहे. मायनस दिला, निगेटिव्ह आहे. सो नंबर आहे कसला याचा डिसिजन कशावरून घेतला आपण? याच्यावरून घेतला, इफ वरून घेतला. येस ऑर नो? So that kind of program also we can do using if, guys. Let's say again I want to take one number. I want to check it is odd or even number. मला चेक करायचा हा नंबर इवन आहे का ऑड आहे. इवन ऑड, आता ही काय भानगड आहे? बघा असा नंबर जो 2 ने डिव्हिजिबल होतो, इवन नंबर म्हणतात त्याला. ओके, विच इज डिव्हिजिबल बाय 2, guys. फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 8 हे नंबर कसले आहेत? इवन नंबर आहेत. कारण यांना 2 ने सक्सेसफुली भाग जातो. यांची बाकी किती राहते? 0. बेक बे, बाकी 0. बे दोन्ही 4, बाकी 0. बेत्रिक 6, बाकी 0. ज्यांची बाकी 0 राहते त्याला इवन म्हणा. म्हणजे चेक कसं करायचं? त्यासाठी कंडिशन लिहायची. इफ नम, वी हॅव ऑपरेटर कॉल मॉड. कंडिशन बघा काय लिहिली? नम मॉड 2 इक्वल 0. त्यांनी चेक इट घ्यायचं. नम मॉड 2 इक्वल 0 जर असेल, तर तो इवन नंबर आहे असं समजलं जावं. कसला नंबर आहे? इवन नंबर. आणि ज्यांची बाकी 0 राहत नाही त्याला ऑड नंबर. व्हेरी सिंपल आहे बघा. नम मॉड 2 नॉट इक्वल 0. नॉट इक्वल पण आपल्याकडे आहे, येस ऑर नो? त्याला ऑड म्हणा. ऑड नंबर. एवढं सोपं आउटपुट. आता तुम्ही रन जर केलं, मी म्हणलं 90 और माइट बी 20. तर याला इवन नंबर कसं काय आलं? ऑड का नाही आलं? कारण 20 हा 2 ने डिव्हायजेबल होतो सक्सेसफुली. बेद आहे 20. बघा मॉडचा आउटपुट काय येतो? बाकी. नंबर काय? 20.
नंबर काय 20 मॉड 2 याचा आउटपुट काय येणार आहे 0 आउटपुट येणार आहे याचं. करू मग प्रिंटमध्ये कारण बेद आहे 20 रिमाइंडर 0 याचा आउटपुट काय आलं 0. मग हे 0 कशासोबत चेक करतोय आपण इक्वल इक्वल 0 सोबत 0 इक्वल इक्वल 0 काय आलं रे ट्रू येणार ना कंडिशन इज ट्रू आउटपुट इज इवन नंबर आउटपुट इज इवन नंबर आणि तुम्ही जर म्हणले 11 ऑब्विसली ऑड नंबर कारण याच्यामध्ये काय होणार आहे हे बघा ही कंडिशन ट्रू होणार आहे 11 मॉड 2 याचा रिमाइंडर 1 राहणार आहे 2 पंचे 10 बाकी 1 आणि 1 नॉट इक्वल 0 कंडिशन काय झाली बघा 1 आणि 0 इक्वल नाही येतच ना कंडिशन ट्रू आउटपुट इज ऑड नंबर इज सो लाईक दॅट इवन आहे का ऑड आहे हे आपण व्हेरीफाय करू शकलो. कधी कधी इंटरव्ह्यूवर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं की नंबर चेक करा ओके चेक द नंबर इज divisible by 3 or not. नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे की नाही चेक करा बरं. अवघड आहे का अजिबात अवघड नाही बघ यू हॅव टू जस्ट टेक द नंबर फ्रॉम युजर आणि जस्ट चेक करा नंबर कशासोबत मॉड 3 इक्वल इक्वल 0 मॉड 3 लावायचं इक्वल इक्वल 0 म्हणायचं. एक मिनिट कोण आहे रे हॅलो 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 मी एकदा फ्लाईट मोडला टाकतो फोन ठीक आहे. मी जर फ्लाईट मोडला टाकला नाही तर खूप कॉल येतात ओके हे डेलीच आहे त्यामुळे फ्लाईट मोडला टाकतो मी फोन ठीक आहे. सो कॅन आय राईट हिअर गाईज नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 चला चेक करू आपण. मी टाकला नंबर 12 नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 का 12 आलं मॉड 3 केलं 3 चौक 12 रिमाइंडर 0 0 इक्वल इक्वल 0 कंडिशन ट्रू आला आउटपुट राईट. बरं मी जर टाकला असतं 15 पण डिव्हिजिबल आहे 11 नाही हे बघा 11ला काय आउटपुट आलं का नाही. सो हिअर यू कॅन चेक वन मोर कंडिशन जर नंबर मॉड 3 नॉट इक्वल 0 जर असेल तर मला नाही डिव्हिजिबल होत राईट. नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 ने डिव्हिजिबल होत नाही. लुक ॲट दिस आता मी टाकला 11 नॉट आलं की नाही डिव्हिजिबल नाही होत. मी टाकलं 9 होतो 3 त्रिक 9 मी टाकलं 90 होतो. मी टाकलं समथिंग 24 होतो 23 नाही होत 22 नाही होत 21 होतो 20 नाही होत का सगळे नंबरचे करा 18 होतो 3 सगळे 18 होत असेल दिस कंडिशन विल ट्रू नसेल दिस कंडिशन विल ट्रू कळते सगळ्यांना. सो लाईक दॅट आपण डिसिजन घेऊ शकतो ना की नंबर डिव्हिजिबल होतं की नाही 3 ने. आता काय वेळेस विचारतात चेक द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 ॲज वेल ॲज 5 5 ने पण होतो का चेक कर. मग इथं काय नाही फक्त अँड लावायचा आणि परत चेक करायचं नम मॉड किती 5 इक्वल इक्वल 0. आता हे दोन्ही कंडिशन ट्रू होतील बरं का अँड लावले म्हणजे दोन्ही ट्रू पाहिजे तेव्हाच काय म्हणू आपण डिव्हिजिबल बाय 3 अँड 5 3 ने पण आणि 5 ने पण डिव्हिजिबल होतो. आता बघा मी टाकलं 15 नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 5 का आलो 3 5 15 आणि 5 त्रिक हे बरोबर की नाही. बट नाव इफ आय रन दिस गाईज मी टाकलं 12 आता मला सांगा 12 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल होतो 5 ने नाही ना होत त्यामुळे हे आउटपुट आलेलं दोन्हीने डिव्हिजिबल पाहिजे देन ओनली यू विल गेट द आउटपुट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 5 कळतं सगळ्यांना. अशा कंडिशन्स लिहायला सांगतात. कधी कधी आपण इथं लिहिलं सपोज 3 फक्त 3 ने डिव्हिजिबल होत असेल तर आपण इथं नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 ओनली. आता मी रन करतोय बरं काय बघा मी टाकलं 12 काय आलं नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 ओनली फक्त 3 ने डिव्हिजिबल होतं 3 आणि 5 ने नाही होत. पण 15 जर बघितलं आहे बघा नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 5 अँड ॲज वेल एज 3 ओनली 3 ने तर होतं 3 5 ने पण होतंय 18 फक्त 3 ने होतंय बघा हे कळतं सगळ्यांना. आता मला सांगा मी दिलं 20
20 हा नंबर काहीच नाही आलं, पण 20 हा 5 ने डिव्हिजिबल होतो ना. सो वी हॅव टू चेक वन मोर कंडिशन. जर नम मॉड 5 फक्त 5 ने डिव्हिजिबल होत असेल, तर आपण म्हणू नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 ओन्ली असं लिहू शकतो की नाही आपण? काहीच प्रॉब्लेम नाही ना. हे बघा, सॉरी. मी लिहिलं 20 काय आलं? फक्त 5 ने डिव्हिजिबल होतं. मी म्हणलं 15. अहो 15 3 न 5 न पण होतंय. फक्त 3 न पण होतंय आणि 5 न पण होतंय. हे सगळंच का आलं माहीत आहे का? 15 इथं पण कंडिशन ट्रू होती 15 ला, इथं पण ट्रू होती आणि इथं पण ट्रू होती. पण 20 ला कुठं ट्रू होती? 20 ला फक्त शेवट. ही फॉल्स होती. ही पण फॉल्स. 3 ने पण भाग जात नाही. इथं पण जात नाही. इथं जातोय. दॅट मीन्स माय आउटपुट इज डिपेंड ऑन व्हॉट गाईज? कंडिशन. आपल्याला कळलं ना 20 हा नंबर फक्त 5 ने डिव्हिजिबल होतोय. हे कोणामुळे कळलं? इफमुळं कळलं. कळतं सगळ्यांना. सो असे इफचे खूप सारे प्रोग्राम्स आपण करू शकतो अँड जेणेकरून आपल्याला समजून येईल की डिसिजन मेकिंग किती सिंपल आहे. आपण निर्णय खूप मोठे-मोठे घेऊ शकतो. ओके. बाय युजिंग व्हॉट गाईज? कंडिशनल स्टेटमेंट. त्याच्यामधला पहिला आपण आज बघितला. तर राहिलेले आपण उद्यापासून कंटिन्यू करू हळू-हळू. आज आपला पहिलाच फक्त झाला. ठीक आहे. उद्या आणखीन आपण इफला आणखीन एक्सप्लोर करू. इफ एल्स बघू, एल्स इफ आहे, इलिफ आहे, नेस्टेड इफ आहे, लूपिंग आहे. ओके. सो हळू-हळू सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू. आजसाठी आपण इथेच पूर्णविराम घेतोय. याच्यामध्ये आणखीन कोणाला काही इश्यू असेल, यू कॅन लेट मी नो. कोडमध्ये काही प्रॉब्लेम असेल, यू कॅन लेट मी नो.